आदेश का काढला ये? हा का काढलं उकमन हे? आम्ही आलो होतो त्या दिवशीच काढायचं मामीने ना, आजी अंजनला इथे रागावती. शेणाने सारवून घेतलेलं होतं आणि इथं आधीच काढायचं सकाळी नाही सकाळी तसं. आज सगळं इथं उपणून टाकलेलं. सकाळी उठलं का पहिलं तुळशीला पाणी घालायचं, रांगोळी काढायची, देवपूजा करायची, नंतर पाणी घ्यायचं, असं मामीचं दररोजचं चाललेलं असतं. कोणता इसेन्स टाकला मामी? मँगो. मँगोचे आहेत का? काल जास्त जुडगा होता, आज एकदम सुट्ट्या झाल्यात. इकडं साडी आणि वेणी आणि इकडं काय आंबाडा आहे ना. याला कलर द्यायला वर छान दिसतंय. हे कलर द्यायला पाहिजे. हे ठेवायचं आहे अजून व्यवस्थित. मामी ह्याला पाड कधी लागतोय हो आंब्याला? आ कधी काढायचे? सकाळी त्याचं आज काढायला पाहिजे होतं, पण मला वाटतंय 5 सुद्धा सापडायचं नाही तर त्याच्यावर आंब. काल एक संपलेला गॅस मामाने तर भरून आणलेला होता, पण मामीने म्हटलं चला इथं चुलीवरच चहा करू, आणि नंतर आम्ही इथं चुलीवर चहा ठेवला. काय झालं, डोळ्यात गेलं का? गावाकडे इकडं आलं की सगळं माझं चुलीवर करण्याचाच प्रयत्न असते, आणि मग मामींचं माझं चाललेलं असते दोघींनी मिळून इकडं चुलीवर काय करायचं असेल तर आम्ही चुलीवर शक्यतो जास्त करतो. मी इकडं कासेगावला आले का तर इथं चहा ठेवलाय, आणि मामींचं बाहेर जनावरांचं वगैरे करायचं चालू. इकडं मजा मस्ती गप्पा, कसा दिवस जातो हे कळत सुद्धा नाही. आणि इथं चहा उकळलेला आहे, खूप टेस्टी लागतो चहा चुलीवरचा. मच्छर चावले बाहेर, बघ मस्त पैकी अंगणात बसून बाजूवर चहा प्यायचा. खाली बसायचं असतं तसं नाही, चहा पिताना मांडीवरच बसायचं आहे ना रे आदेश? चहा पिताना मम्मीच्या मांडीवर बसायचं. आता इथं जांभळीला जांभळं तर भरपूर आलेत, पण अजून पिकलेले नाहीत. मग अजून 15-20 दिवस तरी याला पिकायला लागतात. कुठे तरी एखादं आत्ता वाटायला लागले, पिकायला लागल्यासारखं. मम्मीपेक्षा ही जास्त माझं बॉन्डिंग माझ्या तिघी मामींसोबत चांगलं आहे. आजोबांच्या हिशाला आलेलं जे शेत होतं इथून 5.5 ते 6 किलोमीटर आहे. तिथे मोठे मामा असतात, त्याच्या शेजारी थोड्या अंतरावर मम्मी आहे, आणि इकडं या शेतामध्ये 2 नंबर आणि 3 नंबरचे मामा आहेत. जेव्हा मी लहान होते त्यावेळेस परिस्थिती एकदम जेमतेम होती, पण नंतर सगळ्यांनी या कष्ट करून मामींनी अजून शेती विकत घेतली, आणि हे सगळं त्यांच्या ह्या टायमाला कष्टावर. बरोबर. आणि जॉबला घरातलं कोणीच नव्हतं, फक्त शेतीत गाभाड कष्ट करूनच हे त्यांनी मिळवलेलं आहे सगळं. रक्षाबंधनच्या वेळेस ही पिकते आहे की नाही मामी, त्यावेळेस त्याच्या अगोदरच जाते. ही कधी सोडायचंय हो कापड? काय काय द्यायचं? काय द्यायचं? आदेश रडायला लागला, त्यामुळे त्याला मी लवकर घरी घेऊन आले, आणि मामी आणि जान्हवी पाठी मागून येत आहेत. आजी यायला लागली, आजी. हा येऊ मामी. एका झाडाचे पाडाचे आंबे पिकत घातलेले होते, ते संपले होते, तर आता मामांनी बाहेरून जाऊन दुसरे आंबे आणलेत खायला मुलांना, आणि दुसऱ्या एका झाडाचे ते अजून काही काढलेलेच नाही. मी पाणी टाकले, पाऊस आला म्हणताय गे. मी पाणी टाकलेलं का? मामींचं इथं कोथिंबीर निवडत उद्याच्या कामाचं नियोजन चालू आहे. उद्या काय काय काम करायचं ते शेतातलं. मस्त जेवण वगैरे झालेलं आहे, आणि आता बाहेर हवेशीर बसलेलो आहे. मामींची आवरावर चालू झाली. अवतर बिगडाय काय झालं मामी? चांगलं दिसतंय की. अहो काय दिसत नाही, छान दिसतंय. आदेश कुठे? हाय. लाजला काय रे? जानू जा, तू हात भार लागा जरा. सगळेजण मस्त जेवलाय, नाही तर मामीला आवरू लागत नाही का? जाऊ उचलू लागा जाऊ. पोरींना म्हणलं तुम्ही येणार आहे फिरायला? हो. चला मामी जाऊ. जान्हवी जा की उचलू लागतं आजीला. त्याला सकाळी भाकरी ठेवली होती का हो मामी? हा, जेवताना तिथंच राहिलेल्या. बोल की, काय म्हणतेस?
मॉम मॉम करते आणि गप्प बसते. अरे इच्छा लाईट गेली की. मामीला पाडशील का इकडे जान्हवी? आंबे वगैरे खाल्लेले होते आणि त्यात जेवण पण भरपूर झालेलं होतं. म्हटलं आता फिरल्याशिवाय काय आपल्याला झोप येणार नाही. लाईट ही गेलेली होती तेवढ्यात. मग मी, मामी, जानू सगळेजण आम्ही इथं फिरायला आलोय.